2026 मध्ये स्टॉक मार्केट डाऊन आहे. अशा वेळेस कुठल्या म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्म मध्ये आपण वेल्थ क्रिएट करू शकतो, या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. मी एक NISM सर्टिफाईड आहे. मागच्या 15 वर्ष झालं स्टॉक मार्केटमध्ये ऍक्टिव्हली काम करतोय. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की स्टॉक मार्केटमध्ये किंवा कुठल्याही ऍसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना ऍसेट अलोकेशन सगळ्यात महत्वाचं असतं. आणि ऍसेट अलोकेशन कशा पद्धतीने करायचं, SIP डेट कशा पद्धतीने सिलेक्ट करायचे, याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर दिसेल. तुम्हाला स्क्रीनवर आता सध्या तुम्हाला दिसत असेल तो पहिले व्हिडिओ बघा. तो व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये माझी कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. तर आता बघा की माझी काही दिवसापासून निपॉन इंडिया लार्ज कॅप म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट होती. म्हणजे खूप वर्ष आधीपासून मी निपॉन मध्ये लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत होतो. पण आता जर बघितलं आपण तर माझी इन्व्हेस्टमेंट चेंज झालेली आहे. आता मी सध्या DSP लार्ज कॅप म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय. आता बघा की म्युच्युअल फंड मध्ये लार्ज कॅप कॅटेगरी जी आहे की ज्याच्यामध्ये टॉप 100 कंपन्या येतात आणि फंड मॅनेजरला जे आहे ते 80% जे आहेत स्टॉक, म्हणजे टॉप 100 कंपन्यांमधले 80% स्टॉकच त्यांना घेण्याचं बंधन आहे. त्यामुळं कुठल्याही लार्ज कॅपमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तरी त्याच्यामध्ये रिटर्नचा जास्त फरक पडणार नाहीये. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये वेगळी कंडिशन आहे. पण लार्ज कॅपचं बद्दल बोलायचं झालं तर तुमच्या म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओमध्ये 2 लार्ज कॅप असता कामा नये. कारण ओव्हरलॅप होईल, ते एकसारखेच फंड्स परफॉर्म करतात, जास्त त्याच्यामध्ये डिफरन्स नसतो. त्यामुळे तुमच्या म्युच्युअल फंड्समध्ये पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये तुम्ही DSP लार्ज कॅप हा फंड ठेवू शकता. कारण याचा AUM पण कमी आहे आणि लॉंग टर्म मध्ये चांगले रिटर्न हा स्टॉक म्हणजे हा फंड देऊ शकतो. दुसरी कॅटेगरी जी येते ती मिड कॅप कॅटेगरी येते. मिड कॅप मध्ये निपॉन इंडिया ग्रोथ मिड कॅप फंड आहे. याच्यामध्ये चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, फंड चांगला आहे, परफॉर्मन्स चांगला आहे मागच्या काही दिवसापासून आणि येणाऱ्या काळामध्ये याचं स्टॉकचं कॉम्बिनेशन जे आहे ते मला आवडतंय. त्यामुळे याच्यामध्ये पण चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, याच्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. त्याच्यानंतर येते स्मॉल कॅप कॅटेगरी. स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये बंधन स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहे. मागच्या काही वर्षापासून आउट परफॉर्म केलेलं आहे. तर या कॅटेगरीमध्ये तुम्ही आता सध्या इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता बघा की मिड कॅप झालं, स्मॉल कॅप झालं. तर आता मिड कॅप आणि स्मॉल कॅपला या करेक्शन मध्ये मागच्या 25-26 मध्ये रिटर्न दिलेलं नाही स्टॉक मार्केटनं. त्यामुळे या करेक्शन मध्ये जास्तीत जास्त लमसम अमाऊंट जी आहे ती आपल्याला मिड कॅप आणि स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये लावायची आहे. त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा येतो फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमध्ये कुठल्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. तर HDFC फ्लेक्झी कॅप हा फंड खूप चांगला आहे. याचं स्टॉकचं कॉम्बिनेशन चांगलं आहे, फंडचा परफॉर्मन्स चांगला आहे. लॉंग टर्म मध्ये तुम्ही HDFC फ्लेक्झी कॅप आणि इन्व्हेस्को फ्लेक्झी कॅप या दोन्ही फंडला कन्सिडर करू शकता. जास्तीत जास्त तुम्ही HDFC फ्लेक्झी कॅप मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. त्याच्यानंतर बघा की खूप साऱ्या लोकांना असं कॅटेगरी वाईज इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये, एकाच फंड मध्ये मला इन्व्हेस्ट करायचे पैसे, असे काही लोक असतात. तर त्यांच्यासाठी मल्टी ऍसेट अलोकेशन आहे. याच्यामध्ये काय आहे की लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, अशा पद्धतीने किंवा डेट पण आहे. अशा पद्धतीनं सगळे ऍसेट क्लासचं कॉम्बिनेशन एकाच फंड मध्ये. तर त्या कॅटेगरीमध्ये बघितलं आपण तर इन्व्हेस्कोचा मल्टी ऍसेट अलोकेशन फंड आहे. हा कुणासाठी आहे की ज्यांना एकाच फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि पण पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड पाहिजे, अशा लोकांसाठी ते लोकही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. त्याच्यानंतर बघा की ज्या लोकांना टॅक्स सेव्हिंगसाठी पाहिजे, की ज्यांना टॅक्स सेव्ह करायचा आहे, त्यांच्यासाठी मोतीलाल ओसवाल ELSS टॅक्स सेव्हर फंड आहे. की याला काय आहे की 3 वर्षाचं लॉकिंग आहे. म्हणजे तुम्ही आता जर पैसे लावले 1 लाख रुपये तर तुम्हाला 3 वर्षानंतर विड्रॉ करता येतील, याला टॅक्स बेनिफिट मिळतं. आणि आता आपल्या मेन पोर्टफोलिओ येईल की लार्ज कॅप सांगितलं मी DSP लार्ज कॅप, मिड कॅप सांगितलं निपॉन इंडिया मिड कॅप, त्याच्यानंतर स्मॉल कॅप बद्दल सांगितलं बंधन स्मॉल कॅप, फ्लेक्झी कॅप बद्दल सांगितलं HDFC फ्लेक्झी कॅप. आता 5वा जो फंड आहे त्याचं म्हणजे आता 5वा फंड जो आहे तो गोल्ड कॅटेगरी मधला आहे. म्हणजे आता बघा ह्याच्यामध्ये समजून घ्या, म्युच्युअल फंड वेगळं आणि ETFs वेगळे. ठीक आहे, ETFs म्हणजे काय, एक्सचेंज ट्रेडेड फंड. ठीक आहे, याच्यामध्ये आपण बाईंग सेलिंग करू शकतो. ठीक आहे, हे फंड्स तुम्ही सिलेक्ट केले, आता मी तुम्हाला सांगितलेले. आता आपल्याला गोल्ड आणि सिल्वर मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, कारण की लॉंग टर्म मध्ये जर बघितलं आपण गोल्ड सिल्वर मध्ये चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, जास्तीत जास्त गोल्ड मध्ये चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण की ग्लोबल मार्केटमध्ये जर बघितलं तर प्रत्येक वर्ल्ड बँक म्हणा किंवा क्रिप्टो ऍसेट वाल्या म्हणजे क्रिप्टो बिटकॉइन म्हणा किंवा अशा पद्धतीचे जे आहेत बॅकमध्ये ते गोल्ड बाय करतायत. त्यामुळे लॉंग टर्म मध्ये आता सध्या जर बघितलं आपण तर अशा पॅनिक सिच्युएशन मध्ये वॉर म्हणा अशा गोष्टी येणाऱ्या काळामध्ये होत राहणार आहेत. आणि गोल्डची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती सीमित आहे, की गोल्ड लिमिटेड आहे. त्यामुळे जी गोष्ट लिमिटेड असते त्याची लॉंग टर्म मध्ये व्हॅल्यू असते. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओचा
15% हिस्सा 20% हिस्सापर्यंत तुम्ही गोल्ड सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. जास्तीत जास्त तुम्हाला इन्व्हेस्टमेंट गोल्डमध्ये करायचे. म्हणजेच काय, तुम्ही 100 रुपीज तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे, त्यातले 15 रुपये जे आहेत ते तुम्हाला गोल्ड आणि सिल्वरसाठी बाजूला ठेवायचे, त्यातले 10 रुपये तुम्हाला गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि 5 रुपये जे आहेत ते तुम्ही सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता बघा की आपल्याला काय करायचंय की म्युच्युअल फंडमध्ये SBI गोल्ड फंड, कोटक गोल्ड फंड किंवा फंड ऑफ फंड किंवा निपॉन इंडिया सिल्वर फंड, अशा पद्धतीनं हे जे म्युच्युअल फंडचे फंड आहेत याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे नाहीये, तर आपल्याला ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे. तर ETF म्हणजे काय, SBI गोल्ड ETF, HDFC गोल्ड ETF, त्याच्यानंतर कोटक सिल्वर ETF, अशा पद्धतीनं आपल्याला ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे. आणि ETF मध्ये इन्व्हेस्ट करायला तुम्हाला डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. त्यामुळे डीमॅट अकाउंट थ्रू तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट करू शकता. अशा पद्धतीनं करायचंय. कारण की आता म्हणजे असं का म्हणतोय मी, कारण की म्युच्युअल फंडमध्ये जे आपण डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करतो गोल्डमध्ये, तर तिथं जो असतो तुम्हाला एक्सपेन्स रेशो जो आहे तो जास्त लागतो. आणि ते फंड सुद्धा ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. त्यामुळं तुम्ही फंडमध्ये न इन्व्हेस्टमेंट करता गोल्ड सिल्वरच्या बाबतीमध्ये तुम्ही डायरेक्ट ETF थ्रू गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि ह्याच्यामध्ये काय आहे की सिंपल जर बघायला गेलं आपण, तुम्ही एंजल वन ओपन केलं तर इथं तुम्हाला दिसतं की गोल्ड बीज, सिल्वर बीज, ते एकदम सोपं आहे ते. आता सिल्वर बीजची जर किंमत बघितली आपण तर 219 आहे, गोल्ड बीजची जर किंमत बघितली तर 121 आहे. म्हणजे काय की ज्यावेळेस मार्केट डाऊन असेल किंवा गोल्ड सिल्वरचा रेट खाली आलेला असेल त्यावेळेस तुम्ही या स्मॉल अमाऊंटनी याच्यामध्ये टॉपअप करू शकता. आता बघा की नॉर्मली काय की लोकांना काय वाटतं की शॉर्ट टर्म मध्ये पैसे पाहिजेत, लगेच तर शॉर्ट टर्म मध्ये पण म्युच्युअल फंड मध्ये पैसे कमवता येतात. त्यासाठी काय करावं लागेल की ज्या वेळेस मार्केट डाऊन आहे त्यावेळेस तुम्हाला म्युच्युअल फंड्समध्ये या मी तुम्हाला आता फंड सांगितले याच्यामध्ये टॉपअप करणं गरजेचं आहे. टॉपअप म्हणजे काय, याच्यामध्ये काही ना काही अमाऊंट तुम्हाला लावणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला 5, 10 वर्ष, 15 वर्ष थांबायची गरज नाहीये. शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. मागच्या काही दिवसापासून स्टॉक मार्केटमध्ये हेवी करेक्शन आहे. स्मॉल कॅप, मिड कॅपचे जे स्टॉक बघितले तुम्ही 40, 50% डाऊन आहे. आणि हे स्टॉक जे आहेत हेच म्युच्युअल फंड्समध्ये फंड मॅनेजरनी बाय केलेले आहेत. त्यामुळं आता सध्या गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. ज्यांना लम्प सम अमाउंट इन्व्हेस्टमेंट करायचे त्यांच्यासाठी एक फंड सांगतो की त्यांनी बॅलन्स कॅटेगरीच्या म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. याच्यामध्ये काय असतं की 60% जी अमाऊंट आहे 65% पर्यंत इक्विटीमध्ये असते आणि बाकीची अमाऊंट जी असते ती डेट कॅटेगरीमध्ये, म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन मिळतं. त्यामुळं तुमचा पोर्टफोलिओ जो आहे, तुमची जी रिस्क आहे ती मिनिमाइज होते. त्या पद्धतीनं तुम्ही बॅलन्स कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्म मध्ये चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. अशा पॅनिक सिच्युएशन मध्ये घाबरायचं नाहीये. म्युच्युअल फंड्स मध्ये पेशन्स लागतात. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताय तर तुमच्यामध्ये पेशन्स असणं गरजेचं आहे. पोर्टफोलिओ 10%, 20%, 40% डाऊन बघण्याची क्षमता तुमच्यामध्ये जर असेल तर तुमच्यासाठीच म्युच्युअल फंड आहे. आणि म्युच्युअल फंडचे रिटर्न बघा तुम्ही की प्रत्येक वर्षी म्युच्युअल फंड रिटर्न देत नाहीये. तुम्ही ऍव्हरेज रिटर्न बघा, निफ्टीचे 16-17% वर आहेत. स्मॉल कॅपचे ऍव्हरेज रिटर्न बघा आजच्या काळामध्ये जवळपास 20% वर आहेत. मिड कॅपचे ऍव्हरेज रिटर्न बघा 18-19% वर आहेत. आजही मार्केटनी 2 वर्ष झालं परफॉर्म केलेलं नाहीये तरी आजही चांगले रिटर्न आहेत. स्मॉल कॅपचं बघायला गेलं तर मागच्या 2-3 वर्षामध्ये स्मॉल कॅपने रिटर्न दिलं नाही, पण एखाद्या वर्षी जर स्मॉल कॅपने रिटर्न दिलं तर 61%, 70% पर्यंत एकाच वर्षीपर्यंत रिटर्न देतात. हिस्टॉरिकल तुम्ही रेकॉर्ड बघू शकता. त्यामुळं अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.